करायचं स्टार्ट. ओके. वर्ड प्रॉब्लेम. अरे इकडं काय टच होत. हम्म. प्रॉब्लेम पहा. वायर ऑफ लेंथ 120 centimeter is bent in the form of rectangle. Find its dimensions if area of the rectangle is maximum. अशा क्वेश्चन मध्ये आपण काय करतो, ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह ची कन्सेप्ट वापरतो, मॅक्सिमा मिनिमाची. आता इथं मॅक्सिमाची वापरावं लागेल की मिनिमाची, कारण आपल्याला काय पाहिजे, रेक्टँगलचा एरिया मॅक्सिमम पाहिजे. काय मॅक्सिमम पाहिजे, रेक्टँगलचा एरिया. मग रेक्टँगलचा एरिया जर मॅक्सिमम पाहिजे म्हणजे आपल्याला काय करावं लागतं माहितीये, रेक्टँगलचा एरिया फंक्शन आपल्याला बनवावा लागतो आणि त्या एरिया फंक्शनला काय करावं लागतं, डिफरन्शिएट करावं लागतं. आणि मग त्याला डिफरन्शिएट करून अगेन सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट वापरू शकतो आपण. ठीक आहे ना, सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट सोपी आहे. मग आपण काय करणार, वायर म्हणजे क्वेश्चनला व्यवस्थित समजून घ्या. वायरची लेंथ किती आहे, 120 सेंटीमीटर, आणि तिला काय केलं, बेंड केलं आणि तिचं काय बनवलंय, रेक्टँगल बनवलंय, बरोबर. मग आपण कन्सिडर करू की लेट ह्या रेक्टँगलची जी लेंथ आहे ती एक्स सेंटीमीटर आहे आणि जी विड्थ आहे ती वाय सेंटीमीटर आहे. आता 120 सेंटीमीटर वायर पासून जर आपण रेक्टँगल बनवलंय म्हणजे ह्या रेक्टँगलचा पेरिमीटर जो असणार आहे तो 120 असणार आहे, बरोबर. म्हणजे वी गेट द फर्स्ट इक्वेशन और फर्स्ट रिलेशन 2x प्लस 2y इज इक्वल्स टू 120, इजंट इट. बरोबर. आता आपल्याला काय मॅक्सिमम पाहिजे सांगा बरं, एरिया मॅक्सिमम पाहिजे. म्हणजे आपल्याला एरिया फंक्शन डिफाईन करावं लागेल. म्हणजे आपण काय करणार, एरिया फंक्शन डिफाईन करणार. पण ह्या रेक्टँगलचा एरिया काय येईल, एक्स लेंथ आहे, वाय विड्थ असेल तर एक्स इंटू वाय. मग आपल्याला काय करावं लागतं माहितीये, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एनी व्हेरिएबल. पण आता आपण ट्राय करतो की एरिया इज इक्वल्स टू एक्स इंटू वाय. पण आपण काय करावं की हे एक्स आणि वायचं रिलेशन आपल्याला माहितीये, तर आपण त्यांना इन वन व्हेरिएबल कन्सिडर करावं, कारण दिस इज द फंक्शन इन टू व्हेरिएबल. दिस इज कॉल्ड एज मल्टीव्हेरिएट कॅल्क्युलस. म्हणजे मल्टीव्हेरिएबल फंक्शन ते तुम्हाला नाहीये. वी हॅव युनिव्हेरिएट कॅल्क्युलस, मीन्स वी हॅव सिंगल व्हेरिएबल. वी हॅव टू कन्वर्ट ऑल द थिंग्स इन सिंगल व्हेरिएबल. ठीक आहे. हे दिस एरिया इज द फंक्शन विच इज इन टू व्हेरिएबल्स. आपण म्हणतो ना वाय इज इक्वल्स टू एफ ऑफ एक्स. आता इथं आपल्याला म्हणावं लागलं असतं एफ ऑफ एक्स वाय इज इक्वल्स टू एक्स इंटू वाय. कळतंय का. मग आपल्याला एरिया फंक्शन आपण ट्राय करतो की एरिया फंक्शन जे टू व्हेरिएबल मध्ये दिसते त्याला एक व्हेरिएबल मध्ये कन्वर्ट करावं, कारण आपल्याकडे एक रिलेशन माहिती आहे आपल्याला. हे ह्याच्यावरून आपण असं म्हणू शकतो का, एक्स प्लस वाय इज इक्वल्स टू 60, असं म्हणू शकतो. एक्स प्लस वाय इज इक्वल्स टू 60. आणि मग ह्याच्यावरून जर y इज इक्वल्स टू 60 मायनस एक्स हे रिलेशन आपल्याला मिळाले, तर हे ह्याच्यामध्ये पुट केलं तर एरिया फंक्शन काय दिसेल आपल्याला, एक्स इज इंटू 60 मायनस एक्स, इजंट इट. त्याला जर व्यवस्थित लिहिलं तर a इज इक्वल्स टू 60x मायनस एक्स स्क्वेअर. दिस इज अवर एरिया फंक्शन, इजंट इट. आता हे एरिया फंक्शन आपल्याला कसं पाहिजे, मॅक्सिमम पाहिजे, बरोबर ना. मग आता आपण काय करणार, डिफरेन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. विथ रिस्पेक्ट टू एक्स आपण त्याचं डिफरेन्शिएशन घेणार. मग आता आपल्याला काय मिळेल पहा, डीए, कारण आपण त्याला एक्सच्या टर्म मध्ये कन्वर्ट केलं, बरोबर ना. म्हणून आपण डिफरेन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स करतो. मग डीए बाय डीएक्स येईल 60 मायनस 2x, बरोबर. आपल्याला माहितीये जर आपण फर्स्ट डेरिव्हेटिव्ह काढले त्याला जर झिरोशी इक्वेट केलं तर आपल्याला काय मिळतात, टर्निंग पॉइंट्स मिळतात किंवा काय मिळतात, स्टेशनरी पॉइंट्स मिळतात. सो फॉर मॅक्सिमम व्हॅल्यू किंवा फॉर एक्स्ट्रीम व्हॅल्यूज मिळवण्यासाठी आपण काय करतो, डीए बाय डीएक्स ला झिरोशी इक्वेट करतो. म्हणजे 60 मायनस 2x इज इक्वल्स टू 0, म्हणजे x इज इक्वल्स टू 30, इजंट इट. अँड वी शुड
गिव्ह युनिट सेंटीमीटर बिकॉज एव्हरीथिंग इज इन सेंटीमीटर. बरोबर. आता एक्स इज इक्वल्स टू 30 मिळालाय, मग आता एक्स लगेच 30 म्हणून मोकळं व्हायचं का? नाही. त्या एक्सच्या व्हॅल्यूवर म्हणजे त्या टर्निंग पॉइंटवर आपलं फंक्शन मिनिमम व्हॅल्यू अटेन करते की मॅक्सिमम हे चेक करायचंय. म्हणजे आपल्याला सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट वापरावी लागेल. बरोबर का? मग सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट वापरावी लागेल म्हणजे सेकंड डेरिव्हेटिव्ह याचं काढावं लागेल. मग हे बनेल d2a बाय dx स्क्वेअर इज इक्वल्स टू -2. आता हे सेकंड डेरिव्हेटिव्ह पण आपल्याला कोणत्या पॉइंटवर काढावं लागतं? क्रिटिकल पॉइंटवर किंवा स्टेशनरी पॉइंट किंवा टर्निंग पॉइंटवर आपल्याला सेकंड डेरिव्हेटिव्ह काढावं लागतं. तर आपण काय म्हणणार? d2a बाय dx स्क्वेअर ऍट x is equals to 30 is equals to -2 because it is a constant function and which is negative. It means a is maximum. Area function is maximum when x is equals to 30 centimeter. But we know relation in x and y. If x is equals to 30, what is the value of y? Y is equal, अरे 60 minus 30 centimeter. Means that is what we have to find for maximum area. त्या रेक्टँगल म्हणजे त्या वायर पासून जो रेक्टँगल बनवणार आहे त्याचा एरिया मॅक्सिमम येण्यासाठी एक्स आणि वाय काय असला पाहिजे? मग ह्याच डायमेन्शन आपल्याला काढायच्या होत्या. 30-30 असला पाहिजे. म्हणजे इट शुड नॉट बी रेक्टँगल, इट शुड बी स्क्वेअर इन ऑर्डर टू गेट द मॅक्सिमम एरिया. कळतंय का? ओके. फर्स्ट प्रॉब्लेम झाला. तर सेकंड क्वेश्चन क्लिअर नाही दिसत. करेक्ट. ब्राईटनेस पूर्ण कमी आहे ना? खिडक्या व्यवस्थित लावा बरं. ही सेक्शन. यस. आता पहा रेक्टँग्युलर किंवा ह्याच्यामध्ये जाऊन काही करता येतं का? A rectangular sheet of paper, a rectangular sheet of paper has area 24 स्क्वेअर मीटर. एक आपल्याकडे रेक्टँग्युलर शीट आहे. क्वेश्चनला अंडरस्टँड करायचं. बरोबर. एक रेक्टँग्युलर शीट आहे आपल्याकडे आणि तिचा जो एरिया आहे त्या रेक्टँग्युलर शीटचा एरिया, ही लेंथ असेल, ही विड्थ असेल, हिचा एरिया किती आहे? एरिया आहे 24 स्क्वेअर मीटर्स म्हणजे मीटर स्क्वेअर. बरोबर. आता काय दिलंय? द मार्जिन ऍट द टॉप अँड बॉटम आर 75 सेंटीमीटर इच. टॉप आणि बॉटमला आपण मार्जिन सोडतोय 75 सेंटीमीटर. आता सगळं मीटर मध्ये चाललंय तर आपण 75 ला पण मीटर मध्येच टाकू. म्हणजे ऍक्च्युली मला तुम्हाला डायरेक्ट असं नव्हतं न्यायचं. आधी तर क्वेश्चन वाचा पूर्ण. नाहीतर तुम्हाला वाटेल हे असं का चाललंय, याला मीटर मध्ये का कन्वर्ट करायचं. मार्जिन टॉप आणि बॉटमला मार्जिन किती आहे? 75 सेंटीमीटर इच. अँड ऍट साइड्स मार्जिन आर 50 सेंटीमीटर इच. म्हणजे साइडची जी काही मार्जिन आहे ती किती आहे? दोन्ही साइड इच म्हणतायत ना ते. 50 सेंटीमीटर. 50 सेंटीमीटर इच. कळतंय?
साइडने किती मार्जिन आहे 50 सेंटीमीटर इच. आणि आता विचारलंय का काय पहा की व्हॉट आर द डायमेन्शन्स ऑफ द पेपर इफ एरिया ऑफ द प्रिंटेड स्पेस इज मॅक्सिमम. या स्पेसमध्ये आपल्याला प्रिंट करायची. कोणत्या स्पेसमध्ये? या स्पेसमध्ये. आणि ही आहे आपली प्रिंटेड स्पेस. काय? प्रिंटेड स्पेस. प्रिंटेड स्पेसचा एरिया आपल्याला मॅक्सिमम पाहिजे. काय पाहिजे? मॅक्सिमम. आता प्रिंटेड स्पेसचा एरिया मॅक्सिमम असण्यासाठी आपल्याला प्रिंटेड स्पेसचा जो एरिया आहे त्याचं फंक्शन काय करावं लागेल? बनवावं लागेल. बरोबर. मग आता ते फंक्शन आपण बनवणार. पण आपल्याला डेटा काय दिलाय की ह्याचा एरिया 24 स्क्वेअर मीटर्स आहे. आणि हा, ह्या टॉप आणि बॉटमला मार्जिन आहे 75 सेंटीमीटर, म्हणजे त्यांना मी लिहितो 0.75 मीटर आणि 0.75 मीटर. हे समजतंय ना? 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर. आणि ऍट द साइड्सला मार्जिन किती आहे? साइड्सला मार्जिन आहे 0.5 मीटर, म्हणजे 50 सेंटीमीटर. 0.5 मीटर आणि 0.5 मीटर. आता आपण एरिया ऑफ द प्रिंटेड स्पेसचं फंक्शन बनवणार आहे. आपण कन्सिडर करू की हे जी रेक्टँग्युलर शीट ऑफ पेपर आहे ना, हा पूर्ण, त्या रेक्टँग्युलर शीट ऑफ पेपरची लेंथ आहे एक्स मीटर्स. लेट लेंथ बी एक्स मीटर. बरोबर. आणि विड्थ ऑफ दॅट रेक्टँग्युलर शीट इज y meters. Let us consider that width is y meters width or breadth. ओके. आता आपल्याला फंक्शन डिफाईन करायचं आहे. प्रिंटेड स्पेसचा एरिया फंक्शन आपल्याला डिफाईन करायचं. लेट ए बी द एरिया ऑफ द प्रिंटेड स्पेस. ए कशाचा एरिया आहे? प्रिंटेड स्पेसचा एरिया आहे. प्रिंटेड स्पेसचा एरिया काय येईल? लेंथ ऑफ द रेक्टँग्युलर शीट मायनस, आता एवढा झोन काय असेल? इट इज द लेंथ. प्रिंटेड स्पेस पण रेक्टँग्युलर असेल ना. दिस इज एक्स मायनस 1 मीटर्स. इजंट इट? कारण या साईडने पण 0.5, ह्या साईडने पण 0.5. आणि प्रिंटेड स्पेस हा जो रेक्टँग्युलर झोन आहे किंवा एरिया आहे, त्या एरियाची जी ब्रेड येईल ती काय? y मायनस 1.5 मीटर्स. इजंट इट? म्हणजे आपण ते एरिया फंक्शन ऑफ द प्रिंटेड स्पेस काढणार आहे. दॅट इज ऍक्च्युअली एक्स मायनस 1 इंटू y minus 1.5. This is the area function for that printed space and we want that function to be maximum. बरोबर. हा, one relation we know area of area of the rectangular sheet is 24 meter square, means x into y is equals to 24. This relation we know. Why we are using that relation? आपण हे रिलेशन का वापरणार? कारण आपल्याला हे जे एरिया फंक्शन आहे, दिस इज इन 2 व्हेरिएबल्स. वी ट्राय टू कन्वर्ट दॅट इन 1 व्हेरिएबल. लेट अस इव्हॅल्युएट द व्हॅल्यू ऑफ y as 24 by x in that function. So we will get area as a function in 1 variable, that is x. Area is a function of 1 variable. कळतंय का? समजते सगळ्यांना? ओके. Now we want first derivative because we try to find out maxima and minima. बरोबर. मग फर्स्ट डेरिव्हेटिव्ह साठी तुम्ही काय करणार? डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. So we will get area dA by dx as first as it is डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड. याचं दुसऱ्याचं डेरिव्हेटिव्ह काय आहे? -24 by x स्क्वेअर आणि 0 प्लस सेकंड ऍज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट 24 by x minus 1.5. सेकंड ऍज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट x minus 1 चा डेरिव्हेटिव्ह. ओके. आता ह्याला आपण काय करत असतो? फॉर एक्स्ट्रीम व्हॅल्यूज वी इक्वेट दिस टू 0. बरोबर. टू गेट द एक्स्ट्रीम व्हॅल्यूज we want turning points, so we equate dA by dx to 0. So dA by dx is equals to 0 gives us
x minus 1 into minus 24 by x square plus 24 by x minus 1.5 is equals to 0. बरोबर. आता हे जर आतमध्ये मल्टिप्लाय झालं तर हे काय बनेल पहा, minus 24x by x square plus 24 by x square plus 24 by x minus 1.5 is equals to 0. Are we getting quadratic? क्वाड्रेटिक मिळते का आपल्याला? एक्स स्क्वेअरने सगळ्यांना मल्टिप्लाय केलं तर क्युबिक फंक्शन मिळते काय? डीए बाय डीएक्स इज इक्वल्स टू 0. किंवा इथं आपल्याला एक दुसरा पण ऑप्शन होतं की तुम्ही काय करा, एवढं चेन रूल आणि एवढ्याचा विचार करण्यापेक्षा आतमध्ये मल्टिप्लाय करून टाका. ठीक आहे ना? हे काय, x minus 1 into 24 by x minus 1.5. Area is equals to x minus 1 into 24 by x minus 1.5. सो डीए बाय डीएक्स करण्याच्या अगोदर काय करा, ह्या फंक्शनला थोडंसं मॉडिफाय करा. आतमध्ये एक्स गेला तर हा बनेल 24. कळतंय ना? x into 24 by x is 24 minus 1.5 x minus 24 by x plus 1.5. This is your area function. If you differentiate with respect to x, so dA by dx is equals to minus 1.5 minus 1.5 plus 24 by x square. कारण ते मायनस मायनस प्लस होऊन जाईल. बरोबर ना? कळतंय का तुम्हाला? मायनस मायनस प्लस होऊन जाईल आणि मग आता त्याला झिरोशी इक्वेट करा. बघा, म्हणजे असं उगीच काहीतरी वेगळं काम करण्यापेक्षा सरळ सरळ मल्टिप्लाय करून हे ऍक्च्युली दिस इज लेंदी टास्क ना. डोंट गो बाय दॅट. हा, ते कॅल्क्युलेशन पण तिथं दिसलं पाहिजे रब करण्यापेक्षा. हा, आता डीए बाय डीएक्स ला आपण झिरोशी इक्वेट का करतो, कारण आपल्याला एक्स ची अशी व्हॅल्यू पाहिजे असते ज्या व्हॅल्यूवर फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह झिरो होतं, म्हणजे फंक्शन एकतर मॅक्सिमा अटेंड करेल नाहीतर मिनिमा अटेंड करेल. बरोबर. मग आता 1.5 तिकडे गेला तर 24 बाय एक्स स्क्वेअर इज इक्वल्स टू 1.5, म्हणजे एक्स स्क्वेअर इज इक्वल्स टू 24 240 बाय 15. मग 15 एके 15, खाली किती उठले? 9. 15 सक 90, 15 6 90. सो एक्स स्क्वेअर इज इक्वल्स टू 16. सो एक्स इज इक्वल्स टू, आता तुम्ही म्हणाल प्लस मायनस 4. बरोबर ना? बट एक्स इज व्हॉट? एक्स इज द लेंथ ऑफ रेक्टँगल. ओनली पॉझिटिव्ह शुड बी कन्सिडर. कळतंय का? सो x is equals to 4. This is what? This is the turning point at which function turns its curve. बरोबर. Now taking the second derivative, again differentiate with respect to x, d2a by dx square. हे का काढतो आपण? सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट टू फाइंड आउट द मॅक्सिमा और मिनिमा. त्या पॉइंटवर फंक्शनने मॅक्सिमा अटेंड केलाय की मिनिमा अटेंड केलाय? बरोबर ना? हे काढण्यासाठी मग डीए बाय डीएक्सचं डेरिव्हेटिव्ह मायनस 1.5 तर 0 आणि ह्याचं काय, मायनस 24 इंटू 2 बाय एक्स क्यूब. बरोबर ना? म्हणजे हे मायनस 48 बाय एक्स क्यूब. पण आपल्याला डी टू ए म्हणजे सेकंड डेरिव्हेटिव्ह कोणत्या पॉइंटवर काढावं लागतं? टर्निंग पॉइंटवर किंवा स्टेशनरी पॉइंटवर. मग डीए बाय डी टू ए बाय डी एक्स स्क्वेअर ऍट एक्स इज इक्वल्स टू 4. वी गेट minus 48 upon 4 cube. No need to solve. This is negative. So as second derivative is negative, आपण काय म्हणणार? फंक्शन हॅज अटेंड मॅक्सिमा, मीन्स ए प्रिंटेड स्पेसचा एरिया. बरोबर. ए बी द एरिया ऑफ द प्रिंटेड स्पेस इज मॅक्सिमम when x is equals to 4. We know relation between x and y. x into y is, x आणि y काय? हा,
y is equals to 24 by x. This implies y is equals to 24 by 4. 6. मीटर मध्ये चाललंय सगळं. मीटर्स means x is equals to 4 meter and y is equals to 6 meters. बरोबर. But what is x and y? Length and width of the rectangular sheet. बरोबर. If x is equals to 4, but actually our assumption is wrong because we have considered this as length, we considered this as a width, but actually this is width, this is length. So this is like this, but त्याच्यामुळे काही फरक नाही पडणार आन्सरवर. मग आता आपल्याला काय करायचंय? डायमेन्शन्स ऑफ द पेपर. प्रिंटेड स्पेसच्या डायमेन्शन नाही, ह्या पेपरच्याच डायमेन्शन काढायच्या होत्या आणि त्या डायमेन्शन काय मिळाले आपल्याला? 4 मीटर अँड 6 मीटर. म्हणजे आपली जी लेंथ आहे ती 6 मीटर आहे आणि जी विड्थ आहे ती काय? 4 मीटर्स. कळतंय का? ओके. नेक्स्ट. An open box. Next question. An open box is to be cut. Open box काय केलंय? Is to be cut out of the piece of the square card of side 18 centimeter. By cutting off equal squares from the corners and turning up the sides, find the maximum volume of the box. कळालं का काही? काय कळालं? An open box. बॉक्स कसा? ओपन बॉक्स बनवायचा आहे आपल्याला. जर 3D व्ह्यू दाखवायचा झाला ओपन बॉक्स बनवायचा बरोबर. वरती टॉप नाहीये त्याला आणि तो कसा बनवायचा आपल्याला? इज टू बी कट आउट ऑफ पीस ऑफ द स्क्वेअर कार्डबोर्ड. बरोबर. स्क्वेअर कार्डबोर्ड. बरोबर. ऑफ साइड 18 सेंटीमीटर. ह्याची साइड किती आहे स्क्वेअर कार्डबोर्डची? 18 सेंटीमीटर. ह्याची पण किती साइड आहे? 18 सेंटीमीटर. ओके. पण कसा बनवलाय पहा. बाय कटिंग ऑफ इक्वल स्क्वेअर्स फ्रॉम द कॉर्नर्स. इक्वल स्क्वेअर्सला आपण कॉर्नर वरून कट केलेत. प्रत्येक कॉर्नरचे स्क्वेअर्स कट केलेत. कळतंय का? प्रत्येक कॉर्नरचे स्क्वेअर्स कट केल्यानंतर आपण म्हणजे आपल्याकडे असं काहीतरी मिळेल. बरोबर. आणि ह्यांना काय केले आपण? असं फोल्ड केले. काय केले? फोल्ड केले आणि ओपन बॉक्स बनवला. फोल्ड केले आणि ओपन बॉक्स बनवलाय. काडीपेटीचा बॉक्स. बरोबर ना? तर असं बनवलंय आणि आपल्याला काय पाहिजे? मॅक्सिमम व्हॉल्यूम ऑफ द बॉक्स. ह्या बॉक्सचा व्हॉल्यूम मॅक्सिमम असला पाहिजे. बरोबर का? आता काय करायला पाहिजे आपण सांगा. आपण म्हणायला पाहिजे 18 सेंटीमीटर लेंथ आहे कार्डबोर्डची. इट्स ओके. कार्डबोर्ड इज स्क्वेअर इन नेचर. ओके. आपण म्हणूयात की लेट द स्क्वेअर कट्स ऍट द कॉर्नर बी एक्स. द लेंथ ऑफ द स्क्वेअर कट बी एक्स सेंटीमीटर. म्हणजे सगळ्या कॉर्नरला इक्वल स्क्वेअर्स आपण कापतोय तर एक्स काय आहे इथं?
ते जे कॉर्नरला आपण स्क्वेअर्स कापतोय त्या कॉर्नरला स्क्वेअर कापतोय त्याची लेंथ, बरोबर. एक्स काय, लेंथ ऑफ स्क्वेअर कट ऍट इच कॉर्नर, बरोबर. आता मला सांगा, आपण जर व्हॉल्यूम मॅक्सिमम करा असं म्हणतोय, म्हणजे क्वेश्चन आपल्याला सांगितलं का व्हॉल्यूम मॅक्सिमम करा, म्हणजे आपल्याला कोणतं फंक्शन इथं बनवावं लागेल, व्हॉल्यूम फंक्शन, बरोबर. झोप येते का तुला? हम्म? काय करता रात्री जागून? मोबाईल. हा, व्हॉल्यूम फंक्शन बनवावं लागेल. बट व्हॉट इज व्हॉल्यूम? व्हॉल्यूम इज एरिया इंटू हाईट, ए इंटू हाईट, एरिया इंटू हाईट. बट व्हॉट इज द एरिया ऑफ द बेस? आता बॉक्स जर बनणार आहे तर बेस एवढा बनेल, बरोबर का. हा बेस असेल आपला, आणि मग यांना टर्न केलंय, फोल्ड केलंय, बरोबर. म्हणजे बेस काय असेल आपला, 18 - 2x, बेसची जी काही लेंथ असेल, आणि बेस पण आपला स्क्वेअरच असणार आहे. म्हणजे आपण काय म्हणायला पाहिजे, व्हॉल्यूम फंक्शन इज इक्वल्स टू 18 - 2x इंटू स्क्वेअर म्हणजे एरिया इंटू हाईट. व्हॉट विल बी द हाईट ऑफ द ओपन बॉक्स? एक्स, कारण ह्यालाच फोल्ड करणार आहे आपण, असे चारही साईडने फोल्ड करणार आहे, बरोबर. म्हणजे इंटू एक्स. आता हे व्हॉल्यूम फंक्शन आपल्याला बनवावं लागेल. तर व्हॉल्यूम इज इक्वल्स टू 18चा स्क्वेअर किती असतो सांगा पटकन? 324 प्लस 2x म्हणजे 4x स्क्वेअर मायनस 18 - 2 = 36, 36 म्हणजे 72 ना, 72x इंटू एक्स. ओके, मल्टिप्लाय दॅट एक्स इनसाइड, सो व्हॉल्यूम फंक्शन विल बी 4x³ मायनस 72x स्क्वेअर प्लस 324x, इजंट इट. आता आपण व्हॉल्यूम फंक्शन बनवलंय. आता हे जे व्हॉल्यूम फंक्शन आहे ह्याला काय करायचं, आपल्याला मॅक्सिमाइज करायचं आहे, म्हणजे मॅक्सिमम याची व्हॅल्यू असली पाहिजे. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, याचा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल, बरोबर ना. म्हणजे तुम्ही जर dv/dx काढला विथ रिस्पेक्ट टू एक्स, आता हे फंक्शन इन वन व्हेरिएबल, इट इज वेल अँड गुड, कारण आपण विथ रिस्पेक्ट टू एक्स डिफरन्शिएट करू शकतो. पण dv/dx काय येईल, 12x स्क्वेअर मायनस 144x प्लस 324. म्हणजे हे जरा आता असं वाटतंय की आहे आपण बरोबर रस्त्यावर आहे. ठीक आहे, 12 ला कॉमन घेऊ शकतो का सगळ्यांमधून? मग हे काय बनेल, 12ने डिव्हिजिबल आहे का हा 324? अरे 12 दुनी 24, असं करायला पाहिजे. किती उरले? 27. म्हणजे 12 इंटू एक्स स्क्वेअर मायनस 12x प्लस 27. बट फॉर एक्स्ट्रीम व्हॅल्यूज, फॉर मॅक्सिमायझिंग अवर व्हॉल्यूम, बरोबर, व्हॉल्यूम मॅक्सिमम पाहिजे, म्हणजे एक्स्ट्रीम व्हॅल्यूज काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार, एक्स्ट्रीम व्हॅल्यू काढण्यासाठी आपल्याला आपल्या फर्स्ट डेरिव्हेटिव्हला झिरोशी इक्वेट करावं लागणार, जिथून आपल्याला स्टेशनरी पॉईंट मिळणार, आणि एकदा स्टेशनरी पॉईंट मिळाले की आपण ते सेकंड डेरिव्हेटिव्ह मध्ये टाकून आपण चेक करू शकतो की आपलं फंक्शन मॅक्सिमम की मिनिमम आहे. म्हणजे फॉर एक्स्ट्रीम व्हॅल्यूज dv/dx ला तुम्ही झिरोशी इक्वेट करा, म्हणजे हे 12 इंटू एक्स स्क्वेअर मायनस 12x प्लस 27 इज इक्वल्स टू 0. म्हणजे हा 12 तर निघून जाईल म्हणजे झिरोच्या डिनॉमिनेटरला जाईल, आणि काय करावं लागेल तुम्हाला, आता ह्याचं फॅक्टर्स काढावे लागतील तुम्हाला. ठीक आहे, आता हे क्वाड्रॅटिक आहे, क्वाड्रॅटिकचे फॅक्टर काय येतील, काय येईल बरं, 9 आणि 3, काय -9 - 3, बरोबर का. म्हणजे x-9 इंटू x-3 इज इक्वल्स टू 0. म्हणजे इथं तर एक्सच्या दोन व्हॅल्यूज मिळाल्यात, x इज इक्वल्स टू 3 और x इज इक्वल्स टू 9. पण ज्यांची कन्सेप्च्युअल क्लिअरिटी आहे ना, ते लगेच म्हणतील एक्सची व्हॅल्यू 9 नसावी, कारण बॉक्सच बनणार नाही. 18 सेंटीमीटर लेंथ आहे,
9 ने कट करताय म्हणजे मधोमध चारही साईडने 4 स्क्वेअर कापताय. बॉक्स कसा बनवाल? म्हणजे दिस x इज इक्वल्स टू 9 इज नॉट ऍक्सेप्टेबल. इज नॉट ऍक्सेप्टेबल. वाय? बिकॉज इट इज कम्प्लिटली मिडल ऑफ द साइड. बरोबर. सो वी कॅनॉट जनरेट द बॉक्स. कळते का? ओपन बॉक्स आपण फॉर्मच करू शकत नाही. म्हणजे एक्स ची व्हॅल्यू ओनली ऍक्सेप्टेबल व्हॅल्यू ऑफ एक्स इज 3 अँड ऍट दॅट व्हॅल्यू वी शुड चेक द सेकंड डेरिव्हेटिव्ह. आपण त्या व्हॅल्यूवर सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट करायला पाहिजे. म्हणजे आपण काय करणार? d2 v बाय dx क्यूब. आता d2 v काय होता? हा dv बाय dx हा होता. मग dx क्यूब कशाला रे? dx स्क्वेअर. मग 12 तसाच राहील. आतमध्ये जे काही आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x, 12चा डेरिव्हेटिव्ह -12. ओके. बरोबर. आता हे निगेटिव्ह आहे की पॉझिटिव्ह आहे कोणत्या व्हॅल्यूवर चेक करणार आपण? एक्सची व्हॅल्यू जर 3 टाकली तर मग dv बाय dx स्क्वेअर ऍट d2v बाय dx स्क्वेअर ऍट x इज इक्वल्स टू 3 सेंटीमीटर्स. सो 12 into 6 minus 12. This is negative. 6 minus 12 is -6. Okay. This is negative. So V is maximum when x is equals to 3 centimeter. But they want maximum volume of the box. So व्हॉल्यूम साठी आपण हे जे इक्वेशन बनवलं, हे जे काही इक्वेशन आपण बनवलं किंवा हे तर याच्यामध्ये तर क्यूब वगैरे टाकावं लागेल. ह्या इक्वेशन मध्ये आपण काय करणार? एक्स ची व्हॅल्यू 3 पुट करणार, कारण त्यात एक्सच्या व्हॅल्यू 3 वर आपलं फंक्शन मॅक्सिमा अटेंड करत आहे. मग आपल्याला व्हॉल्यूमची म्हणजे मॅक्सिमम व्हॉल्यूम मिळून जाईल. काय मिळेल? व्हॉल्यूम इज इक्वल्स टू 18 मायनस 2 इंटू 3 चा स्क्वेअर इंटू 3. मग 18 मायनस 6 किती? 12. बरोबर ना? मग 12 चा स्क्वेअर म्हणजे 144 इंटू 3. मग 4 त्रिक 12. सीसी म्हणेल. सीसी म्हणजे काय? सेंटीमीटर क्यूब. ठीक आहे. समजलं का? मग असे ऍप्लिकेशन्स आहेत. इझी आहेत का? ओके. हा तुम्ही कराल का की एक्सप्लेन करू इथं? Two sides of the triangle are given. Find the angle between them such that area of the triangle is maximum. अजून किती राहिलेत मला एकदा चेक करू द्या. सगळेच घ्यायला लागणार आहे, त्याच्याशिवाय आपल्याला अजून पुढे जायचंय. अजून 1 तास नाही झाला सुरू करून? नाही झाला. 8:30ला तर सुरू केले. मग काही प्रॉब्लेम नाही. घेऊ जितके प्रॉब्लेम आपल्याच्याने शक्य होतील. वर्ड प्रॉब्लेम. फक्त तुम्ही पटपट ग्रॅब करायच्या गोष्टी. पहा काय दिलंय. टू साइड्स ऑफ द ट्रायंगल आर गिव्हन. टू साइड्स ऑफ द ट्रायंगल. हायलाइटर आहे का रे इथं? हायलाइटर कुठे आहे? हा ना. कलर मला वाटतं ह्याचा थोडासा हो दिसतोय. ठीक आहे. ह्याच्यापेक्षा अजून थोडासा ट्रान्सपरंट पाहिजे. काय? हा साईज आहे ही. तर तो कलर आहे. जाऊ दे. काय प्रॉब्लेम. हे पहा काय दिलंय? टू साइड्स ऑफ द ट्रायंगल आर गिव्हन. Two sides of the triangle are given. Find the angle between them such that
एरिया ऑफ ट्रायंगल इज मॅक्सिमम. ट्रायंगलच्या दोन साइड्स आपल्याला दिलेल्या आहेत. म्हणजे एखादा ट्रायंगल आहे आपल्याकडे, त्याच्या दोन साइड्स आपल्याला माहिती आहे. समजा आपण युज्युअल नोटेशन्स वापरू. व्हॉट डू मीन बाय युज्युअल नोटेशन्स? दिस इज ए, दिस इज बी, दिस इज सी. बरोबर ना? तर ट्रायंगलच्या दोन साइड्स आपल्याला दिल्यात. कन्सिडर करा की सी आणि बी ह्या दोन साइड्स आपल्याला माहिती आहे. Two sides of the triangle are given. Find the angle between them. Angle between them is A, such that area of triangle is maximum. Do you know sine rule, cosine rule, projection rule? की आठवत नाही? एरियाचा फॉर्म्युला काय? हाफ इंटू BC sin A, isn't it? BC sin A. Area of the triangle is base into height. It's okay. तसं नसेल कळत तर काय करा? असा परपेंडिक्युलर टाका. बेस इज कन्सिडर बेस ऍज बी. बेसला बी म्हटलं आणि जी आपली हाईट आहे, हा हायपोटेनस आहे, हा अँगल ए आहे. तर ह्याच्या समोरचं जे काय येणार ते काय येणार? साईनच्या टर्म मध्ये येणार. हे काय येणार? सी कॉस ए. इजंट इट? सी कॉस ए ही साइड इथून इथपर्यंत. आणि ही काय येणार? सी साइन ए. इजंट इट? म्हणजे हाईट काय आली आपली? सी साइन ए. बेस काय? बी. आणि त्याचा हाफ म्हणजे एरिया बनला. बरोबर ना? म्हणजे इन जनरल तुम्हाला हे माहित असलं पाहिजे की तुमच्याकडे समजा एखादा कुठला ट्रायंगल आहे, त्याचे अँगल्स ए बी सी आहे आणि दोन साइड तुम्हाला माहित असतील ए आणि सी. तर तुम्ही त्याच्यावरून अँगल आणि एक अँगल माहित असेल, दोन साइड्स आणि एक अँगल्स तुम्हाला माहिती ना. देर आर 6 एलिमेंट्स ऑफ द ट्रायंगल. आणि त्याच्यापैकी तुम्हाला जर 3 माहित असतील रादर दॅन 3 अँगल्स, कळतंय का? म्हणजे काय? 3 अँगल्स नाही, 3 अँगल जर माहित असेल तर आपण जास्त काही प्रोसिड करू शकत नाही. 2 अँगल, मिनिमम 2 अँगल. बरोबर? आणि एखादी साइड, एक अँगल, 2 साइड्स. बरोबर? किंवा तिन्हीच्या तिन्ही साइड्स. या गोष्टी जर आपल्याला माहित असतील तर वी कॅन सॉल्व दॅट ट्रायंगल. सोल्युशन ऑफ ट्रायंगल. सो एरिया इज व्हॉट? एरिया इज इक्वल्स टू हाफ AC साइन बी. अशा केसमध्ये एरिया काय बनतो? हाफ AC साइन बी. ठीक आहे? मग एरियाचा फॉर्म्युला इथं तुम्हाला समजलं. आपण म्हटलं बी आणि सी. लेट अस कन्सिडर दिस इज नोन, बट आय शुड यूज सम अदर नोटेशन फॉर ए बिकॉज ए हॅज ऑलरेडी डिनोटेड फॉर अँगल ऑफ द ट्रायंगल. बरोबर? म्हणजे आपण समजा डेल्टा वापरू. लेट डेल्टा बी द एरिया ऑफ द ट्रायंगल. आता काय करावं लागतं? आपल्याला डिफरन्शिएट करावं लागतं. बरोबर ना? हे जे फंक्शन आहे इथं व्हेरिएबल काय आहे तुम्ही सांगा. आपल्याला काय काढायला सांगितलंय? फाइंड द अँगल बिटवीन देम सच दॅट एरिया ऑफ द ट्रायंगल इज मॅक्सिमम. म्हणजे अँगल व्हॅरी करतोय. अँगल व्हॅरी करतोय म्हणजे हा अँगल जर एवढा झाला तर एरिया मॅक्सिमम होईल, एवढा झाला तर कळतंय तुम्हाला? म्हणजे आपल्याला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू काय करावं लागेल? व्हेरिएबल ए. कळतंय का? डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू अँगल ए. A is variable, angle is changing, so that area is changing and we want maximum area. कळते? मग तुम्ही काय करणार? डी डेल्टा बाय डीए इज इक्वल्स टू काय म्हणणार? हाफ BC आर कॉन्स्टंट्स बिकॉज साइड्स आर ऑलरेडी नोन अँड डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इज कॉस आहे. फॉर एक्सट्रीम व्हॅल्यूज we equate d delta by dA to be 0. कळते? To get the extreme values d delta by dA. d delta by dA is equals to 0. This implies half BC cos A is equals to 0. This implies हे सगळं तिकडे मल्टिप्लाय म्हणजे डिव्हिजनला जाईन 0च्या. एरो तसं खालून दाखवायला पाहिजे होता, नाही तुम्ही कन्फ्युज व्हाल. म्हणजे काय? cos A is equals to 0. cos A is equals to 0. A ची व्हॅल्यू काय काय असू शकते? प्रिन्सिपल व्हॅल्यू ऑफ A 90 आणि अजून 270 ला कॉस. बट 270 ऍक्सेप्टेबलच नाहीये कारण ए इज अ अँगल ऑफ अ ट्रायंगल. इट कॅनॉट बी ग्रेटर दॅन 180 डिग्री. ठीक आहे? म्हणजे तुम्ही म्हणाल ए इज इक्वल्स टू पाय बाय 2. दिस इज इवर टर्निंग पॉइंट और स्टेशनरी पॉइंट. बरोबर? मग आता काय करणार तुम्ही? ह्या टर्निंग पॉइंटला सेकंड डेरिव्हेटिव्ह मध्ये टाकणार. म्हणजे आता तुम्हाला सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट वापरायला लागेल. सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट.
सेकंड डेरिव्हेटिव्ह काय आहे, d2 डेल्टा बाय डीए, d2 डेल्टा बाय डीए स्क्वेअर इज इक्वल टू हाफ बीसी तसाच, बट कॉस एचं डेरिव्हेटिव्ह मायनस साइन ए. तर ह्याच्यामध्ये ए इज इक्वल टू पाय बाय टू टाकला तर हे मायनस हाफ बीसी होईल का, कारण साइन ए ची व्हॅल्यू, साइन पाय बाय टू ची व्हॅल्यू 1, मायनस 1, मायनस साइन हे ऑलरेडी आहे. ठीक आहे, बट दिस इज निगेटिव्ह, बी अँड सी आर द sides of the triangle, those are always positive. So second derivative is negative, so it means delta is what, area of the triangle is maximum when angle between them is pi by 2, and that is to be asked. हेच विचारलं होतं की अँगल बिटवीन देम काय असला पाहिजे, बरोबर का? ओके, तुम्ही दुसऱ्या वेने पण जाऊ शकला असता. फॉर्म्युला काय, फॉर्म्युला काय, हे काय झालं आता, फॉर्म्युला काय होता ट्रायंगलच्या एरियाचा, हाफ बीसी साइन ए. मग मला सांगा, बी आणि सी कॉन्स्टंट आहे आणि साइन ए व्हेरिएबल आहे, ए व्हेरिएबल आहे, साइन ए ची मॅक्सिमम व्हॅल्यू किती, 1, त्यावेळीच एरिया मॅक्सिमम येईल ना. साइन ए 1 कधी असतो, ज्यावेळी ए पाय बाय 2 असतो, म्हणजे इथून पण तुम्ही सांगू शकले असते, बरोबर का? ओके, नाउ नेक्स्ट. इथं का, हा असे क्वेश्चन्स येतात, मेन्सला पण येतात. आता जो क्वेश्चन घेणार आपण, पण आपण नेक्स्ट स्लाइड वर गेलोय का? हम्म, पहा क्वेश्चन, क्वेश्चन पहा. द स्लॅन्ट हाईट ऑफ द राईट सर्क्युलर कोन, काय स्लॅन्ट हाईट किंवा स्लॅन्ट साइड इज एल, 1 नाही तो एल आहे. शो दॅट सेमी वर्टिकल अँगल ऑफ द कोन इज मॅक्सिमम, सेमी वर्टिकल अँगल ऑफ द कोन ऑफ मॅक्सिमम व्हॉल्यूम इज टॅन इनवर्स ऑफ रूट 2. ठीक आहे, म्हणजे हा जो राईट सर्क्युलर कोन आहे त्याची स्लॅन्ट हाईट किती, एल, म्हणजे तो राईट सर्क्युलर कोन असा आहे असं आपण कन्सिडर करू, म्हणून तर तुम्हाला ते व्हॉल्यूम ऑफ द कोन वगैरे दिलं मिनिमम. दिस इज लेट अस ए राईट सर्क्युलर कोन. ओके, राईट सर्क्युलर कोन आहे आणि त्याची जी स्लॅन्ट हाईट आहे, काय स्लॅन्ट हाईट ही एल आहे आणि ही कॉन्स्टंट आहे, बरोबर का? कॉन्स्टंट आहे का, स्लॅन्ट हाईट एल दिली. आता काय कराल तुम्ही, कन्सिडर कराल किंवा अज्युम कराल, लेट आर बी द रेडियस ऑफ, मैं स्मॉल आर ने दाखवतो, लेट आर बी द रेडियस ऑफ द राईट सर्क्युलर कोन. राईट सर्क्युलर कोन आहे ना, आर ला आपण रेडियस म्हणतो. लेट एच बी द डेप्थ ऑफ द कोन किंवा हाईट ऑफ द कोन. एच काय, हाईट ऑफ द कोन, असं आपण कन्सिडर करू. अँड व्हॉट डू मीन बाय सेमी वर्टिकल अँगल, दिस इज सेमी वर्टिकल अँगल, दिस इज वर्टिकल अँगल अँड दिस इज सेमी वर्टिकल अँगल, इजंट इट? कळतंय का? मग आपण सेमी वर्टिकल अँगलला लेट अस से अल्फा इज अवर सेमी वर्टिकल अँगल, काय म्हणूया, अल्फा इज सेमी वर्टिकल अँगल. आता जर व्यवस्थितपणे पाहिलं तर दिस इज राईट अँगल्ड ट्रायंगल. सो फ्रॉम दॅट वी कॅन फाइंड आउट वन रिलेशन, आपण त्याच्यावरून एक रिलेशन काढू शकतो, पायथागोरस थिअरम ऑफ एल स्क्वेअर इज इक्वल्स टू आर स्क्वेअर प्लस एच स्क्वेअर, इजंट इट? हे रिलेशन कामी आपल्याला पडेल नंतर. आता आपलं फंक्शन काय आहे, कोणतं फंक्शन मॅक्सिमम असायला पाहिजे, मॅक्सिमम व्हॉल्यूम, व्हॉल्यूम फंक्शन शुड बी मॅक्सिमम. मग व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय,
व्हॉल्यूम इज इक्वल्स टू 1/3 पाय आर क्यूब. काय काय पाय आर स्क्वेअर एच, सॉरी, पाय आर स्क्वेअर एच. हे मला काय म्हणायचंय, लाईट गेली का? मग हे एवढं फास्ट कशाला लावलंय? हे कमी करा ना जरा. 1/3 पाय आर स्क्वेअर एच, बरोबर. आता इथं पहा, आर पण व्हेरिएबल आहे, एच पण व्हेरिएबल आहे, कारण पहा व्हॉल्यूम जर वाढतोय, स्लॅन्ट हाईट एल आहे. आता ऍक्च्युली कसं आहे माहितीये का, स्लॅन्ट हाईट एल आहे, ही अशी वाढत पण जाऊ शकते. असं वाटलं तर स्लॅन्ट हाईट वाढेल, म्हणजे आर पण चेंज होतोय ना, रेडियस पण चेंज होतोय, कारण व्हॉल्यूम चेंज होतोय. व्हॉल्यूम चेंज होतोय म्हणजे रेडियस पण चेंज होणार, हाईट पण चेंज होणार, स्लॅन्ट हाईट पण चेंज होणार. कळतंय का तुम्हाला? मग आपल्याला मॅक्सिमम व्हॉल्यूमवर स्लॅन्ट हाईट काय असली पाहिजे ते आपल्याला काढायचंय. आता त्यासाठी काय करावं लागेल? ऍक्च्युली मला वाटतं स्लॅन्ट हाईट नाही चेंज होत, कारण ही एल जर स्लॅन्ट हाईट असेल, कळतंय ना तुम्हाला काय चाललंय ते? आर जर रेडियस असेल आणि एच जर डेप्थ असेल, डेप्थ तर चेंज होते कारण व्हॉल्यूम चेंज होतोय, बरोबर. डेप्थ चेंज होते, डेप्थ चेंज झाली की रेडियस पण चेंज होणार, रेडियस चेंज झाली तर स्लॅन्ट हाईट पण. ओके, बट आपण काय करतो माहिती अशा इक्वेशन मध्ये, हे पण व्हॉल्यूम पण या केसमध्ये काय फंक्शन इन टू व्हेरिएबल आहे. काय व्हॉल्यूम इज अ फंक्शन ऑफ आर अँड एच, इट इज अ फंक्शन इन टू व्हेरिएबल, सो वी शॅल कन्वर्ट दॅट इन वन व्हेरिएबल. म्हणजे आपण काय करावं माहितीये, त्या आर स्क्वेअरला आधी इलिमिनेट करून टाकावं. आर स्क्वेअरला समजा मी टाकेल एल स्क्वेअर मायनस एच स्क्वेअर, या रिलेशन वरून टाकू शकतो का? मॅक्सिमम व्हॅल्यू व्हॉल्यूम साठी. अँड लेट अस कन्सिडर एल टू बी कॉन्स्टंट. एल इज कॉन्स्टंट, बरोबर. मग आता 1/3 पाय आर स्क्वेअर एच हे हा व्हॉल्यूम आहे, म्हणजे त्यालाच आपण मॉडिफाय करून असं लिहू शकतो का 1/3 पाय, आणि आर, आरच्याच जागी काय टाकलं बरं मी, एच ला इन टर्म ऑफ एल अँड आर कन्वर्ट करू शकलो असतो, पण एच ऑलरेडी काय, म्हणजे आपल्याला तिथं पुन्हा स्क्वेअर रूट घ्यावं लागलं असतं आणि आपलं फंक्शन कॉम्प्लिकेटेड बनलं असतं, बरोबर का? मग मी काय केलं, मी म्हटलं आरचा स्क्वेअरच आहे ना, कशाला रूट वगैरे घेत बसायचंय, तर आर स्क्वेअरला एल स्क्वेअर मायनस एच स्क्वेअर लिहिला, तर एल स्क्वेअर मायनस एच स्क्वेअर इंटू एच, बरोबर. आता एच जर आतमध्ये मल्टिप्लाय झालं तर अजून आपण व्हॉल्यूम फंक्शनलाच मॉडिफाय करतोय, तर 1/3 पाय इंटू एल स्क्वेअर एच मायनस एच क्यूब, इजंट इट. आता काय करणार आपण, डिफरेन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एच, कारण डेप्थ इज व्हेरिएबल, व्हॉल्यूम इज चेंजिंग मीन्स डेप्थ इज व्हेरिएबल, बरोबर. डिफरेन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एच, आणि ऑल दीज थ्री थिंग्स आर डिपेंडेंट. पहा, एच जर व्हेरिएबल आहे तर रेडियस व्हेरिएबल आहे, म्हणजे एल पण व्हेरिएबल आहे, सो वी शॅल काय केलं पाहिजे आपण, डिफरेन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एच, बिकॉज कन्सिडरिंग एच ॲज अ व्हेरिएबल. मग हे काय बनेल, डीव्ही बाय डीएच इज इक्वल्स टू 1/3 पाय इंटू एल स्क्वेअर, आणि एचचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एच, अरे एच ना, त्याचं म्हणतोय, मायनस दिस इज 3h स्क्वेअर. फॉर एक्स्ट्रीम व्हॅल्यूज इक्वेट डीव्ही बाय डीएच टू बी, कारण व्हॉल्यूम मॅक्सिमम, व्हॉल्यूम फंक्शन मॅक्सिमम पाहिजे ना, त्याला जर झिरोशी इक्वेट केलं, बरोबर, तर आपल्याला काय मिळेल, 1/3 पाय इंटू एल स्क्वेअर मायनस 3h स्क्वेअर इज इक्वल्स टू 0, म्हणजे हे 0 होऊन जाईल. कळतंय का सगळ्यांना व्यवस्थित? आणि इथून आपण म्हणू शकतो की एल स्क्वेअर इज इक्वल्स टू 3h स्क्वेअर, म्हणजे एल इज इक्वल्स टू प्लस मायनस √3 इंटू एच, बट ओनली पॉझिटिव्ह व्हॅल्यू इज ऍक्सेप्टेबल बिकॉज एल इज अ स्लॅन्ट साइड, बरोबर. म्हणजे ओनली पॉझिटिव्ह व्हॅल्यू इज ऍक्सेप्टेड, सो एल इज द स्लॅन्ट हाईट, सो √3 इंटू एच. म्हणजे हे असं म्हणतायत की ज्यावेळी तुमची स्लॅन्ट साइड
√3 × h असेल त्यावेळी तुमचा व्हॉल्यूम एकतर मॅक्सिमम असेल नाहीतर मिनिमम असेल. आता तो मॅक्सिमम असेल किंवा मिनिमम असेल त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? वी शुड टेक द सेकंड डेरिव्हेटिव्ह अँड वी शुड अप्लाय द सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट. मग सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट डीव्ही बाय डीएक्स, डीव्ही बाय डीएच काय आला होता? डीव्ही बाय डीएच काय आला होता? सेकंड डेरिव्हेटिव्ह काढायचंय ना, मग डीव्ही बाय डीएच काय आला होता? आठवतंय का कोणाला? थोडस स्ट्रेस करा. डीव्ही बाय डीएच काय आला होता? 1/3 पाय इंटू एल स्क्वेअर मायनस 3h², बरोबर का? पण डिफरन्शिएट असं आठवण्याचा प्रयत्न करायचा. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स h, differentiate with respect to h, we get d2v by dh square is equals to 1/3 pi into L square चा डेरिव्हेटिव्ह 0, 3h square चा डेरिव्हेटिव्ह -3h square चा डेरिव्हेटिव्ह 6h, म्हणजे 1/3 किंवा -1/3 पाय. ह्याला असं काय करू? हा, म्हणजे हे काय बनेल? -6 पाय h बाय 3 म्हणजे -2 पाय h. पण आता आपल्याला d2v बाय dh² कोणत्या पॉइंटवर काढायचा आहे? टर्निंग पॉइंटवर ना. पण टर्निंग पॉइंट काय होता आपला? दिस इज अवर टर्निंग पॉइंट. L इज इक्वल्स टू √3h. त्याच्यावरून आपण असं म्हणू शकतो का? h इज इक्वल्स टू √3 बाय L, बरोबर का? आता आपण काय केलं? इथे टाकलं L इज इक्वल्स टू √3 बाय h, असंच ना? नाही रे, L इज इक्वल्स टू √3 बाय h नाही, h इज इक्वल्स टू √3 बाय L. कारण हे फंक्शन इन h आहे ना, √3 बाय L. म्हणजे आता हे काय बनेल? -2√3 पाय बाय L, विच इज निगेटिव्ह, मीन्स V इज मॅक्सिमम. काय? V is maximum, volume is maximum when L is equals to √3h. थोडं चुकीचं लिहिलंय का रे काही? हा, हे तर असंच येणार आहे, ह्याच्यामध्ये काही वादच नाही. h इज इक्वल्स टू L बाय √, L बाय √, h is equals to L by √3, that is -2 pi by 2 pi L by √3, which is negative. So volume is maximum when h is equals to L by √3, बरोबर का? आता व्हॉल्यूम मॅक्सिमम कधी? ज्यावेळी h इज इक्वल्स टू L बाय √3. आणि आपण काय म्हटलं होतं? हा जर कोण असेल, हा जर कोण असेल, हा त्याचा सेमी वर्टिकल अँगल अल्फा आहे, ही त्याची रेडियस r आहे, आणि हा काय? स्लॅन्ट हाईट L, आणि हा h होता. आता सगळ्यांना, आणि याच्यावरून एक रिलेशन पण आपल्याला मिळालं होतं की पायथागोरस थेरम वापरून L² इज इक्वल्स टू r² प्लस h² असं पण म्हणलं होतं. आता आपण काय करू माहितीये? सगळ्यांना इन टर्म ऑफ h कन्व्हर्ट करू. म्हणजे L इन टर्म ऑफ h, L इन टर्म ऑफ h काय येईल? L इज इक्वल्स टू √3 इंटू h, इजंट इट? म्हणजे आता हा L काय बनला आपला? √3 इंटू h, बरोबर? आता h तर h च्याच टर्म मध्ये, आता r ला पण आपण काय करू? इन टर्म ऑफ h कन्वर्ट करू. तर L² इज इक्वल्स टू r² प्लस h² म्हणजे r² इज इक्वल्स टू L² मायनस h² येईल. L ची व्हॅल्यू तर √3 इंटू h आहे फॉर मॅक्सिमम व्हॉल्यूम, बरोबर? म्हणजे √3h चा स्क्वेअर म्हणजे 3h² मायनस h² म्हणजे 2h², बरोबर ना? r² इज इक्वल्स टू 2h² म्हणजे r इज इक्वल्स टू √2 इंटू h. प्लस मायनस लिहायचं नाही, बिकॉज r इज अ रेडियस. म्हणजे r किती आलं? √2 इंटू h. आता हा ट्रायंगल जर तुम्ही व्यवस्थित पाहिला, राईट अँगल ट्रायंगल आहे. आपल्याला प्रूव्ह काय करायचं? सेमी वर्टिकल अँगल टॅन इनव्हर्स ऑफ √2 असला पाहिजे. मग हा जर ट्रायंगल पाहिला, राईट अँगल ट्रायंगल, या ट्रायंगल मध्ये हा आहे √3 इंटू h.
हा अल्फा आहे, हा √2 इंटू एच आणि दिस इज एच. बरोबर. मग आता टॅन इनवर्स आला पाहिजे म्हणजे तुम्ही टॅन अल्फा काढा. काय काढा? टॅन अल्फा. मग टॅन अल्फा काय येईल? अपोजिट अपॉन ऍडजेसंट म्हणजे √2 एच बाय एच. कळतंय का? √2 एच अपॉन एच. म्हणजे आता हे काय झालं, एच ला एच कॅन्सल झाला आणि टॅन अल्फा काय बनला? √2 बनला. म्हणजे अल्फा इज इक्वल्स टू टॅन इनवर्स ऑफ √2. हे सगळं कधी चाललंय? ज्यावेळी व्हॉल्यूम आपला कसा आहे? मॅक्सिमम. म्हणजे मॅक्सिमम व्हॉल्यूम ज्यावेळी असेल त्यावेळी आपण काय म्हणूया, आणि दिस इज युनिव्हर्सली व्हॅलिड. म्हणजे ज्यावेळी समजा मोल्डिंग कास्टिंगच्या कंपन्या असतात ना, त्यांना समजा त्यांनी कोनिकल शेप बनवला, तर तो मॅक्सिमम येण्यासाठी ते काय ट्राय करणार की त्यांचा जो सेमी व्हर्टिकल अँगल आहे तो टॅन इनवर्स ऑफ √2 आला पाहिजे. तो अँगल आला तर मॅक्सिमम जे काही कंटेंट बसेल. आता मिनिमासाठी समजा आपण चेक केलं असतं, मिनिमम व्हॉल्यूमसाठी, तर काय आलं असतं? मिनिमम व्हॉल्यूमसाठी आपल्याला म्हणजे इथं मिनिमा तर मिळतच नाही, व्हॉल्यूम फंक्शनला डिफरन्शिएट केल्यानंतर मॅक्सिमाच मिळतंय. पण मिनिमासाठी पण आपण अशाच टाईपचे काय करतो, मॅक्सिमम मिनिमाची कन्सेप्ट वापरून मिनिमम व्हॉल्यूम यावा म्हणून. मग कोण असा ज्याच्यामध्ये आईस्क्रीम कमी बसेल, कॉन्टेंट कमी बसेल पण पैसे जास्त मिळतील, ठीक आहे ना? हे तो विचार करतात. बिझनेस माइंडेड लोक सुद्धा काय करतात, मॅथमॅटिक्सची हेल्प घेतात. बरोबर. नेक्स्ट. नेक्स्ट एक प्रॉब्लेम आणि मग थोडस काय, हा, व्हेरी व्हेरी इंपॉर्टंट प्रॉब्लेम. फाइंड द हाइट ऑफ द कवर्ड बॉक्स. फाइंड द हाइट ऑफ कवर्ड बॉक्स. कवर्ड बॉक्सची हाईट काढायची आपल्याला. कवर्ड बॉक्स ऑफ फिक्स्ड व्हॉल्यूम. व्हॉल्यूम कसा आहे त्याचा? फिक्स्ड व्हॉल्यूम. सो दॅट टोटल सरफेस एरिया ऑफ द बॉक्स इज मिनिमम. सरफेस एरिया कसा असला पाहिजे त्याचा? मिनिमम. म्हणजे समजा तुम्हाला एखाद्या पुस्त्यापासून किंवा एखाद्या मौल्यवान मौल्यवान तर नाही म्हणू शकत, समजा एखाद्या चांगल्या स्टील, चांगल्या लेवलच्या चांगल्या ग्रेडच्या स्टील पासून तुम्हाला एखादा बॉक्स बनवायचा आहे, स्टीलची प्राइस खूप जास्त आहे, मग आपल्याला सरफेस एरिया मिनिमम करावा लागेल ना. बरोबर. जेणेकरून त्याचं काय असेल, सरफेस एरिया मिनिमम असेल. व्हॉल्यूम तर तेवढंच बसला पाहिजे. मग तो सरफेस एरिया मिनिमम करण्यासाठी आपल्याला काय गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील? मग तिथे आपण डिफरन्शिएशनची मदत घेणार, ऍप्लिकेशन ऑन डेरिव्हेटिव्ह वापरणार. तर फाइंड द हाईट. काय विचारलंय? हाईट काढा त्या कवर्ड बॉक्सची ज्याचा फिक्स्ड व्हॉल्यूम आहे आणि टोटल सरफेस एरिया ऑफ द बॉक्स इज मिनिमम. टोटल सरफेस एरिया मिनिमम असला पाहिजे. हुज बेस इज रेक्टँगल. त्या बॉक्सचा बेस कसा आहे? रेक्टँगल विथ वन साइड 3 टाइम्स ऍज लॉंग ऍज अदर. एवढा सगळा डेटा आपल्याला एक्सट्रॅक्ट करायचा आहे. म्हणजे कवर्ड बॉक्स आहे. आता बॉक्स कसा आहे? आपला कवर्ड बॉक्स आहे. अरे असं पण करू शकतो किंवा असं पण करू शकतो. बॉक्स कवर्ड बॉक्स आहे आणि बेस कसा आहे त्या बॉक्सचा? रेक्टँग्युलर बेस आहे. कसा आहे बेस? रेक्टँग्युलर बेस. बेस इज रेक्टँगल. बेस कसा आहे? रेक्टँगल. बेस रेक्टँगल आहे आणि अजून काय सांगितलंय? वन साइड ऑफ दॅट बेस ऑफ द रेक्टँगल इज 3 टाइम्स ऍज लॉंग ऍज अदर. म्हणजे ही साइड त्या बेस, दिस इज द बेस. हा जर बेस असेल, एक साइड जर एक्स असेल तर दुसरी किती आहे? 3 टाइम्स ऍज लॉंग ऍज अदर. म्हणजे दुसरी काय ना 3x.
बरोबर. आता काय सांगितलंय, हाईट ऑफ द बॉक्स काढायची. लेट हाईट ऑफ दॅट कव्हर्ड बॉक्स बी एच, सो दॅट टोटल सरफेस एरिया इज मिनिमम. टोटल सरफेस एरिया काढायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल, सगळ्या एरियाजला ऍड करावं लागेल. मग मला सांगा बेसचा एरिया काय, दोन बेस आहेत, वरचा आणि खालचा. 3x² बेसचा एरिया येईल. म्हणजे आपण टोटल सरफेस एरिया फंक्शनला एस म्हणू. काय म्हणू, एस म्हणू. आणि आपण आता ते फंक्शन बनवण्याचा ट्राय करू. दोन काय, दोन बेसेस आहेत, एक खालचा आणि एक वरचा, कारण कव्हर्ड बॉक्स आहे. हा बेस आणि हा बेस, बरोबर. म्हणजे 3x इंटू एक्स त्याचा एरिया येणार, म्हणजे 3x², बरोबर. प्लस आता ही साइड आणि ही साइड, टोटल फेसेस आर 6 फेसेस. ही साइड आणि ही साइड, ह्या दोन साइड्स पहा. अशा दोन साइड्स आहेत, अपोजिट साइड्स. मग त्यांचा जो काही सरफेस एरिया येईल काय येईल, 2 x इंटू एच म्हणजे HX प्लस. आता त्या साइडचा फेस आणि या साइडचा फेस व्यवस्थित पहा. त्यांचा एरिया काय येईल, 3x इंटू एच 3x इंटू एच. आणि हे जे आपलं फंक्शन बनलंय हे काय बनलंय, एरिया फंक्शन बनलंय. काय बनलंय, सरफेस एरियाचं फंक्शन बनलंय. आता त्याला व्यवस्थित पहा. आपण लिहू शकतो एस इज इक्वल्स टू 6x² प्लस 2hx प्लस 6hx, बरोबर. म्हणजे 2 प्लस 6 8, बरोबर. म्हणजे एस इज इक्वल्स टू 6x² प्लस 8hx. बट अगेन एस इज अ फंक्शन इन टू व्हेरिएबल्स, कारण आपल्याला हाईट पण काय करायचं, व्हॉल्यूम फिक्स्ड आहे. काय दिलंय, व्हॉल्यूम इज फिक्स्ड. पण या दोन गोष्टी व्हेरिएबल आहे ना, एक्स आणि एच आर व्हेरिएबल. म्हणजे एस इज अ फंक्शन ऑफ एक्स अँड एच, दोन व्हेरिएबल मधलं फंक्शन आहे. त्याला एकामध्ये कन्वर्ट करावं लागेल, नाहीतर इथं आपल्याला चेन रूल वगैरे काहीतरी असं वापरावं लागेल. ठीक आहे ना. मग त्यासाठी मी व्हॉल्यूमची पण मदत घेणार आहे, त्याच्यावरून काही ना काही मिळणार आहे. कळतंय का, मला सांगा याचा व्हॉल्यूम काय येईल. व्हॉल्यूम 3x इंटू एक्स, एरिया ऑफ द बेस आला, आणि हाईट काय आली एच, म्हणजे व्हॉल्यूम इज इक्वल्स टू 3x² एच. बरं, ह्याची मदत का घ्यायची मला, कारण व्हॉल्यूम इज फिक्स्ड. म्हणजे व्हॉल्यूमचं जर डेरिव्हेटिव्ह घेतलं विथ रिस्पेक्ट टू एनी व्हेरिएबल, तर ते काय आलं पाहिजे, 0 आलं पाहिजे. फिक्स्ड व्हॉल्यूम आहे, व्हॉल्यूम इज कॉन्स्टंट. फिक्स्ड म्हणजे काय, कॉन्स्टंट, बरोबर का. म्हणजे तुम्ही जर या व्हॉल्यूमचं डिफरन्शिएशन घेतलं dv/dx समजा एक्सच्या रिस्पेक्ट मध्ये, तर हे काय येईल पहा, हे येईल 3 इंटू x². फर्स्ट ऍज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड dh/dx प्लस सेकंड ऍज इट इज h ऍज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट 2x, म्हणजे येईल 3x² dh/dx प्लस 6hx, अँड दॅट इज इक्वल्स टू 0 बिकॉज व्हॉल्यूम इज फिक्स्ड. कळतंय का. ह्याच्यावरून एक रिलेशन आपल्याला मिळेल. 3x² dh/dx इज इक्वल्स टू -6hx, बरोबर का. मग 3x² डिनॉमिनेटरला गेला तर इथून आपल्याला dh/dx काय मिळेल, dh/dx -6hx डिवाइड बाय 3x². एक एक्स ला एक एक्स जाईल, 3 टू द 6 म्हणजे -2h/x. dh/dx काय आला, dh/dx इज इक्वल्स टू -2h/x, बरोबर. आता हे जे फंक्शन आहे सरफेस एरिया फंक्शन, हे आपल्याला मिनिमम पाहिजे, पण या व्हॉल्यूम वरून आपण ते का काढलं, कारण व्हॉल्यूम फिक्स दिलाय. dh/dx जर मला मिळाला, कारण मला माहिती आहे इथं मला डिफरन्शिएशन घेताना काय करावं लागेल, चेन रूल वापरावा लागणार आहे, तिथं त्याची गरज पडणार आहे. आता पहा तुम्ही, जर तुम्ही ds/dx काढला, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स केला, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, इथं पण काय बोललो होतो आपण, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. विथ रिस्पेक्ट टू एक्स आपण डिफरन्शिएट करत होतो, बरोबर.
आता डिफरन्शिएट केलं जर विथ रिस्पेक्ट टू एक्स, तर हे काय बनेल ds बाय dx इज इक्वल्स टू हे काय बनेल 12x प्लस 8 इंटू चेन रूल, सॉरी चेनच म्हणतोय रे, प्रोडक्ट रूल. फर्स्ट ऍज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड ऍज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट dh by dx. But for minimum surface area, for surface area to be minimum, we should find out the critical point, and for that ds by dx should be equated to 0. What is ds by dx? This equated to 0. But what is the value of dh by dx? आत्ताच काढली minus 2h by x. डिनॉमिनेटरचा एक्स, हा आता पुढे जाऊन सांगेल मी तुम्हाला. डिनॉमिनेटरचा एस आणि एक्स आणि हा एक्स कॅन्सल होईल का? कळतंय का तुम्हाला? हा एक्स आणि हा एक्स कॅन्सल होईल, म्हणजे हे ds बाय dx काय आलं 12x प्लस 8 इंटू h मायनस 2h. h मायनस 2h इज मायनस h, म्हणजे 12h 12x मायनस h, बरोबर. मग ds बाय dx ला जर 0 केलं तर 12x मायनस h ला 0 करणं, म्हणजे h इज इक्वल्स टू 12x. काय तर चुकलं का? हा 8 ने मल्टिप्लाय करायचं राहिलं ना, त्याच्यामुळे वाटलं 12x मायनस 8h, कारण हे काय येईल मायनस h इंटू 8 इज, हा आता 12x मायनस 8h ला जर 0 केलं म्हणजे 8h काय मिळेल तुम्हाला 12 इंटू x. मग त्याच्यावरून तुम्हाला h काय मिळेल 12x बाय 8, म्हणजे 4 त्रिक 12 4 दुने 8. h इज इक्वल्स टू 3 बाय 2 x. आता h ची व्हॅल्यू 3 बाय 2 x असली पाहिजे कधी, ज्यावेळी आपण ds बाय dx ला 0 करू, मीन्स दॅट इज अवर व्हॉट, काय ते आपलं क्रिटिकल और टर्निंग पॉइंट और स्टेशनरी पॉइंट. कळतंय का? आता आपण काय करूया, h ची व्हॅल्यू जी मिळाली आपल्याला 3 बाय 2 x, आता या h च्या व्हॅल्यूवर आपलं फंक्शन मॅक्सिमा अटेंड करते की मिनिमा हे पण पाहायला पाहिजे ना. ds बाय dx काय आपला 12x मायनस 8h. आपल्याला माहिती आहे ds बाय dx इज 12x मायनस 8h. आता आपल्याला काय म्हणावं लागेल, अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. वी गेट 12 मायनस म्हणजे d2s बाय dx स्क्वेअर, d2s बाय dx स्क्वेअर इज इक्वल्स टू 12 मायनस 8 dh बाय dx, बरोबर का? बट व्हॉट इज dh बाय dx, अँड मायनस 2h बाय x आला होता, आठवतंय का सगळ्यांना? आठवायचं नसेल तर पहा तिकडे, मायनस 2h बाय x, मायनस 2h बाय x, म्हणजे आता हे काय बनेल 12 प्लस 16h बाय x. h is what? Height. Height of the covered box. It is always positive. X is what? Base ची shorter side. It is a shorter side of the base. Base is rectangular. And the relation is given की x and 3x, म्हणजे असं मॉडेल आपल्याला बनवायचंय की रेक्टँग्युलर बेस बनवायचा आहे, त्या बेसची जी काही विड्थ आहे आणि लेंथ आहे, लेंथ 3 टाइम्स ऑफ द विड्थ असली पाहिजे, म्हणजे एक्स काय शॉर्टर साइड, काय शॉर्टर साइड ऑफ द बेस, म्हणजे ही पण दिस इज द साइड, म्हणजे हे पण पॉझिटिव्ह असेल, म्हणजे 12 इंटू दिस मसाला इज ऑलवेज पॉझिटिव्ह, म्हणजे सेकंड डेरिव्हेटिव्ह पॉझिटिव्ह आलं म्हणजे एस इज काय म्हणा लागेल, एस इज, अरे एस इज मिनिमम. जे फंक्शन आपण ज्याचं डेरिव्हेटिव्ह सेकंड डेरिव्हेटिव्ह काढलंय ते मिनिमम येईल, कारण सेकंड डेरिव्हेटिव्ह पॉझिटिव्ह आलं म्हणजे फंक्शन मिनिमा अटेंड करेल. तर एस इज मिनिमम when h is equals to 3 by 2x. And what is
x is the shorter side. म्हणजे when height of the box is 3/2 times shorter side of the base, then our total surface area of the covered box is minimum, otherwise not. म्हणजे समजा तुम्हाला सांगितलं एक बॉक्स बनवायचा आहे, तर त्यांनी काय सांगितलं, हाईट ज्यावेळी 3/2 इंटू शॉर्टर साइड ऑफ द बेस असेल तरच तुम्ही इकॉनॉमिकली सेफ आहात, नाही तर तुम्हाला जास्त काय वापरावं लागेल, कव्हर वापरावा लागेल टू मेक दॅट पर्टिक्युलर बॉक्स. कळतंय का? म्हणजे समजा मी म्हटलं की आपल्या बॉक्सचा जो बेस आहे ना, त्याची मला हे ठेवायची, एक्स ठेवायचं आहे, म्हणजे शॉर्टर साईड ठेवायची आहे समजा 4, बरोबर. मग ही 4 ठेवली तर ही त्याच्या 3 टाइम्स असली पाहिजे, दॅट इज द कंडिशन, म्हणजे 12. मग हाईट किती असावी जेणेकरून आपण इकॉनॉमिकली सेफ आहे? 3/2 इंटू शॉर्टर साइड ऑफ द बेस. शॉर्टर साइड काय? 4 म्हणजे 6 मीटर मध्ये हे चाललं असेल. तर आपल्याला काय करावं लागेल, इथं काय होईल, मिनिमम सरफेस एरिया, टोटल सरफेस एरिया येईल. कारण जेवढा सरफेस एरिया तेवढं पेंट वगैरे, पेंटिंगसाठी पण सेम तसंच. कळतंय का? पेंटिंगसाठी पण आपण काय म्हणतो, सरफेस एरिया मिनिमम असेल तर पेंटिंगची जी कॉस्ट असते ती कमी येते. अगेन सिव्हिल इंजिनिअरिंग. ठीक आहे, म्हणजे ऍप्लिकेशन इंजिनिअरिंग मध्ये जास्त आहे डेरिव्हेटिव्हचे. ठीक आहे. ओके, आता काय करा माहिती तुम्ही, व्हिडिओ स्टॉप करतो मी.